मित्रांनो, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात अनेक महत्त्वाची सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्ये केलेली आहेत. तसेच त्यांच्या जीवनात अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये नोव्हेंबर महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात घडलेल्या घटनांचा आपण आढावा घेणार आहोत. चला तर सुरू करूया. नमो बुद्धाय. जय भीम. मित्रांनो, जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो. मित्रांनो, 1 नोव्हेंबर 1927 रोजी वायव्य सरहद्द प्रांतातील नौशेरा येथे 3री महार बटालियन उभारण्यात आली. 2 नोव्हेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागणी केली की अस्पृश्यांसाठी मंदिरे खुली करा. 3 नोव्हेंबर 1934 रोजी बॅरिस्टर अभ्यंकर यांना मुंबई असेंब्लीच्या निवडणुकीत दलित फेडरेशनचा पाठिंबा जाहीर करण्यासाठी नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जाहीर सभा संपन्न झाली. 4 नोव्हेंबर 1931 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खलिता 2ऱ्या गोलमेज परिषदेत सादर करण्यात आला. 4 नोव्हेंबर 1932 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 3ऱ्या गोलमेज परिषदेला जात असताना वालपाखाडी मुंबई येथे त्यांना निरोप देण्यासाठी निरोप समारंभ आयोजित केला होता. या प्रसंगी आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले, ऐक्याने वागल्यास भावी राजकारण आपली गुलामगिरी नाहीशी करेल. आणि याच दिवशी म्हणजे 4 नोव्हेंबर 1932 रोजी गुजराती मेघवाल समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र देऊन सन्मानित केले. 4 नोव्हेंबर 1948 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 315 कलमे आणि 8 परिशिष्टांसह राज्यघटनेचा कच्चा मसुदा संविधान सभेला सादर केला आणि सरकार व घटनेचे स्वरूप सभेला समजावून सांगितले. 5 नोव्हेंबर 1927 रोजी नायगाव डेव्हलपमेंट चाळीच्या मैदानावर बहिष्कृत वर्गाची सभा झाली. या सभेचा मुख्य विषय होता शिक्षण. 5 नोव्हेंबर 1936 रोजी नागपूर येथे स्वतंत्र मजूर पक्षाची मध्य प्रांत वऱ्हाड प्रांतिक शाखा स्थापन करण्यात आली. 5 नोव्हेंबर 1946 रोजी लंडनमध्ये कन्झर्वेटिव्ह इंडिया कमिटी समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. 6 नोव्हेंबर 1937 रोजी सातारा जिल्हा अस्पृश्य समाजाची परिषद म्हैसूर येथे संपन्न झाली. या परिषदेत आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, बहुजन समाजावर अन्याय होणार नाही असे कायदे करून घेतले पाहिजेत. 6 नोव्हेंबर 1938 रोजी मुंबईत कामगार मैदानावर कामगारांची सभा झाली. या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. आपल्या भाषणात बाबासाहेबांनी म्हटले की मालक मजूर तंटा निवारण कायदा हा मजुरांच्या माना कापणारा आहे. 6 नोव्हेंबर 1954 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातींच्या समस्यांवर राज्यसभेत भाषण केले. 7 नोव्हेंबर 1900 रोजी बाळ भीमरावांनी सातारा येथील सरकारी शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश घेतला. आज रोजी ही शाळा प्रतापसिंह हायस्कूल या नावाने ओळखली जाते.
या शाळेत बाबासाहेबांचे नाव भिवा रामजी आंबडवेकर असे नोंदवले होते. आंबडवे या त्यांच्या गावाच्या नावावरून आंबडवेकर हे त्यांचे आडनाव पडले होते. साताऱ्याच्या याच शाळेत कृष्णाजी केशव आंबेडकर नावाचे एक ब्राह्मण शिक्षक होते. या शिक्षकांनी बाबासाहेबांचे आंबडवेकर हे आडनाव बदलून आपले स्वतःचे आंबेडकर हे नाव बाबासाहेबांच्या नावापुढे लिहून शाळेच्या दप्तरी भिवा रामजी आंबेडकर अशी नोंद केली. 7 नोव्हेंबर 1932 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3ऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी लंडनला प्रयाण केले. 7 नोव्हेंबर 1937 रोजी पुणे जिल्ह्याच्या दौंड येथे स्वतंत्र मजूर पक्षाची शाखा उभारण्यासाठी जाहीर सभा झाली. या सभेत आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न उपस्थित करत म्हणाले की मनुष्य अजूनही भाकरीसाठी स्वाभिमान शून्य होणार काय? 7 नोव्हेंबर 1938 रोजी स्वतंत्र मजूर पक्ष आणि गिरणी कामगार युनियन यांचा एक दिवसीय संप झाला. या संपामुळे कामगार नेते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख निर्माण झाली. 7 नोव्हेंबर 1939 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईतील गिरणी कामगारांच्या सर्वपक्षीय सत्याग्रहात सहभाग घेतला. 7 नोव्हेंबर 1951 रोजी पाटणा येथे समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट घेऊन निवडणुकीतील युतीबाबत चर्चा केली. 8 नोव्हेंबर 1936 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरास पाठिंबा देण्यासाठी अस्पृश्य समाजातील सर्व साधू संतांची नागपूर येथे जाहीर सभा संपन्न झाली. 8 नोव्हेंबर 1937 रोजी बडनेरा येथे वऱ्हाड वतनदार कामगार महासंघाची परिषद संपन्न झाली. 8 नोव्हेंबर 1942 रोजी शेड्यूल कास्ट फेडरेशनने परळ येथे आयोजित केलेल्या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींवर टीका करताना म्हटले की गांधींनी पुकारलेल्या असहकार चळवळीत अस्पृश्यांनी भाग घेऊ नये. 8 नोव्हेंबर 1943 रोजी केंद्रीय विधिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंडियन ट्रेड युनियन कायद्यात दुरुस्तीसाठी विधेयक मांडले. या विधेयकानुसार मजुरांच्या संघटनांना मान्यता देण्याची सक्ती करण्यात आली. 9 नोव्हेंबर 1929 रोजी पार्वती मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रहाची मोहीम सुरू झाली. तसेच याच दिवशी मातंग हितकारक मंडळाची सभा संपन्न झाली. 9 नोव्हेंबर 1941 रोजी नागपूरमध्ये साहित्य चर्चा मंडळाची स्थापना झाली. 9 नोव्हेंबर 1942 रोजी मुंबई आकाशवाणीवरून मजूर मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले भाषण झाले. 10 नोव्हेंबर 1918 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुंबईमधील सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स येथे अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. हंगामी प्राध्यापक म्हणून या कॉलेजमध्ये 450 रुपये दरमहा पगारावर त्यांची एका वर्षासाठी नेमणूक झाली. 10 नोव्हेंबर 1931 रोजी इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्सच्या सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या राजकीय मागण्यांचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले. 11 नोव्हेंबर 1916 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडनमधील ग्रेज इन
या संस्थेत कायद्याच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. 11 नोव्हेंबर 1917 रोजी मुंबईमध्ये सर नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्य वर्गाची सभा झाली. बाबासाहेबांनी उच्च शिक्षण प्राप्त केल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव या सभेत घेण्यात आला, परंतु या सभेत बाबासाहेब उपस्थित नव्हते. 11 नोव्हेंबर 1932 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला की नाशिकच्या पवित्र कुंडात स्नान करण्याचा अस्पृश्यांना सुद्धा हक्क आहे. 13 नोव्हेंबर 1927 रोजी इंद्रभुवन थिएटर अमरावती येथे अंबादेवी मंदिर सत्याग्रहाविषयी वऱ्हाड प्रांतिक अस्पृश्य परिषदेचे दुसरे अधिवेशन झाले. 13 नोव्हेंबर 1929 रोजी पार्वती मंदिर प्रवेश सत्याग्रहाची सुरुवात झाली. 13 नोव्हेंबर 1931 रोजी मोहनदास करमचंद गांधींनी दलितांच्या चळवळीला विरोध दर्शविणारे विधान केले. 13 नोव्हेंबर 1942 रोजी भारतीय मजूर आणि दुसरे महायुद्ध या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबई आकाशवाणीवर भाषण झाले. 14 नोव्हेंबर 1937 रोजी बहिष्कृत आणि द्रविड समाजाच्या वतीने माटुंगा मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्काराला प्रतिसाद म्हणून येथे बाबासाहेबांनी प्रभावी भाषण केले. 14 नोव्हेंबर 1954 रोजी हैदराबादमधील दलित विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. 15 नोव्हेंबर 1929 रोजी बहिष्कृत भारतचा शेवटचा अंक प्रसिद्ध झाला. 15 नोव्हेंबर 1929 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची समाज रचना या विषयावर प्रभावी भाषण केले. 15 नोव्हेंबर 1951 रोजी चाळीसगावमध्ये सामाजिक कार्य आणि निवडणूक प्रचारासाठी निधी स्वीकारण्यास सुरुवात झाली आणि याच दिवशी दलित फेडरेशनचा जाहीरनामा सर्वोत्कृष्ट असल्याचा जागतिक राष्ट्रांनी अभिप्राय दिला. 15 नोव्हेंबर 1956 रोजी काठमांडू येथे चौथी जागतिक बौद्ध परिषद भरली. या परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले. 16 नोव्हेंबर 1940 रोजी इमारत फंडासाठी मुंबई येथे आयोजित सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले. 16 नोव्हेंबर 1952 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या गौरवार्थ सरकारने विश्रामबाग वाड्यामध्ये सभा आयोजित केली. 17 नोव्हेंबर 1932 रोजी तिसऱ्या गोलमेज परिषदेमधील पहिली बैठक संपन्न झाली. 17 नोव्हेंबर 1933 रोजी ए.बी. मापवटकर यांचे अध्यक्षतेखाली चोखामेळा नाईट स्कूल तुमसर येथे अस्पृश्य मंडळाची सभा संपन्न झाली. 17 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत राज्यघटनेच्या तिसऱ्या वाचनाला सुरुवात झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठराव मांडला की संविधान सभेने मान्य केल्याप्रमाणे राज्यघटना संमत करावी. 18 नोव्हेंबर 1917 रोजी सर्व्हंट ऑफ इंडियाच्या सोसायटी हॉलमध्ये अस्पृश्यांची दुसरी बैठक संपन्न झाली. 18 नोव्हेंबर 1971 रोजी चांगदेव भगवान खैरमोडे यांचे निधन झाले. ते एक मराठी लेखक, चरित्रकार, अनुवादक आणि कवी होते.
त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सान्निध्यात राहून बाबासाहेबांच्या जीवनक्रमाची सविस्तरपणे नोंद ठेवून डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या नावाने 12 खंड प्रकाशित केले. 19 नोव्हेंबर 1938 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश सांगण्यासाठी आंबेडकर विजय समाजाचे सेक्रेटरी यशवंत मोतीराम नेताळेंनी जाहीर सभा आयोजित केली. 19 नोव्हेंबर 1948 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीसमोर भाषण केले. 19 नोव्हेंबर 1949 रोजी दिल्लीमध्ये अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वर्किंग कमिटीच्या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले, आपला भविष्यकाळ उज्ज्वल आहे. 20 नोव्हेंबर 1930 रोजी पहिल्या गोलमेज परिषदेत पहिल्याच सत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय मुद्देसूद, परिणामकारक आणि प्रभावी भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी भारतीय अस्पृश्यांची अतिशय दयनीय असलेली स्थिती कथन केली आणि प्रथमच भारतातील अस्पृश्यांचे दुःख जगाच्या समोर मांडले गेले. 20 नोव्हेंबर 1948 रोजी अस्पृश्यतेसंबंधीचे घटनेचे 11वे कलम स्वीकारण्यात आले. नंतर ते 17वे कलम झाले. 20 नोव्हेंबर 1956 रोजी नेपाळमधील काठमांडू येथे जागतिक बौद्ध परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. बाबासाहेबांचे हे भाषण खूप प्रसिद्ध आहे. या भाषणाचा विषय होता बुद्ध आणि कार्ल मार्क्स. 21 नोव्हेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिथे बुद्धाचा जन्म झाला होता त्या स्थळाला म्हणजे नेपाळमधील लुंबिनीला भेट दिली आणि याच दिवशी 21 नोव्हेंबर 1956 रोजी बाबासाहेब पाटण्यावरून बुद्धगयेला गेले. भगवान बुद्धांना बुद्धगया येथेच ज्ञान प्राप्त झाले होते. 22 नोव्हेंबर 1948 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांचे महत्त्व संविधान सभेसमोर स्पष्ट करून सांगितले. 22 नोव्हेंबर 1951 रोजी परळ मुंबईमधील भोईवाडा मैदानात शेड्यूल कास्ट फेडरेशनने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्काराचा कार्यक्रम घेतला. या प्रसंगी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरोप केला की काँग्रेस आणि नेहरूंनी अस्पृश्यांसाठी काहीच केले नाही. 23 नोव्हेंबर 1940 रोजी जनता पत्राच्या प्रचार आणि प्रसाराच्या उद्देशाने जनतामध्ये केसरी यादी जाहीर करण्यात आली. 23 नोव्हेंबर 1948 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत आर्टिकल 32, 33, 34, 35, 36, 37 आणि आर्टिकल 38 वर चर्चा केली. 23 नोव्हेंबर 1956 रोजी बुद्धगयेतील महाबोधी विहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंदना म्हटली. 23 नोव्हेंबर 1956 रोजी सारनाथ येथे आपल्या सहकाऱ्यांसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट देऊन तेथे आयोजित सभेमध्ये भाषणसुद्धा केले. 24 नोव्हेंबर 1920 रोजी सासवडमध्ये महार लोकांची सभा संपन्न झाली. 24 नोव्हेंबर 1930 रोजी बहिष्कृत भारत पत्राचे नाव बदलून जनता असे नामकरण करण्यात आले आणि संपादक देवराव विष्णू नाईक यांच्या संपादनत्वाखाली मुंबईतून पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. 24 नोव्हेंबर 1956 रोजी सारनाथमधील आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की
बौद्धांचे कर्तव्य आहे की त्यांनी दर रविवारी बुद्ध विहारात गेले पाहिजे. 25 नोव्हेंबर 1931 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींची लंडनमध्ये तिसऱ्यांदा भेट झाली. 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेतील वादविवादाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुद्देसूद आणि सविस्तरपणे उत्तर दिले. आपल्या भाषणात ते म्हणाले की राज्यघटना कितीही चांगली असो, जर ते वापरणारे लोक चांगले नसतील तर ती निश्चितच वाईट सिद्ध होईल. राज्यघटना कितीही वाईट का असेना, जर ते वापरणारे लोक चांगले असतील तर ती चांगलीच सिद्ध होईल. 25 नोव्हेंबर 1951 रोजी अशोक मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समाजवादी पक्ष आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनतर्फे शिवाजी पार्क मुंबई येथे निवडणूक प्रचार सभा झाली. या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा उपस्थित होते. नेहरूंच्या धोरणावर या सभेत टीका करण्यात आली. 25 नोव्हेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अखेरचे जाहीर भाषण काशी विद्यापीठात झाले. आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले, बौद्ध धर्म हा महासागरासारखा अथांग आहे, ज्यात भेदाभेद नाही. तो मानव धर्म आहे, त्याचा विद्यार्थ्यांनी स्वीकार करावा. 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून पाळला जातो. याच दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेतील मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेली स्वतंत्र भारताची राज्यघटना संविधान सभेने स्वीकृत केली. संविधान सभेचे अध्यक्ष राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राज्यघटना निर्मितीच्या बाबासाहेबांच्या कार्याचा मोठ्या मनाने आणि मुक्त कंठाने गौरव केला. 26 नोव्हेंबर 1951 रोजी जहागीर हॉल येथे निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले. याच दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 1951 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केलेले हिंदू कोड बिल संसदेत फेटाळले गेले. 26 नोव्हेंबर 1956 रोजी सारनाथमधील मूलगंधकुटी विहारात महाबोधी सोसायटीने आयोजित केलेल्या सभेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित राहिले. 27 नोव्हेंबर 1927 रोजी सोलापूरमधील सोलापूर जिल्हा वतनदार महार परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले. त्यांच्या भाषणाचा मुख्य विषय होता अस्पृश्योन्नतीचा आर्थिक पाया. 27 नोव्हेंबर 1944 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईहून पुण्याला आले. पुण्यामध्ये गीता, वेद आणि बौद्ध धर्म या विषयावर त्यांनी भाषण केले. 27 नोव्हेंबर 1945 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये 7वी भारतीय कामगार परिषद संपन्न झाली. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंडिया अँड चायना या पुस्तकाचे लेखक फिलिप स्प्रॅट यांची वकिली करून 28 नोव्हेंबर 1927 रोजी न्यायालयाद्वारे त्यांना दोषमुक्त केले. त्यामुळे बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यशस्वी वकिलांमध्ये गणना करण्यात येऊ लागली. 28 नोव्हेंबर 1948 रोजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी घोषणा केली की हिंदू कोड बिल मंजूर करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. 28 नोव्हेंबर 1990 रोजी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंचे निर्वाण झाले.
29 नोव्हेंबर 1945 रोजी मुंबई प्रांत शेड्यूल कास्ट फेडरेशनचे पहिले अधिवेशन अहमदाबाद येथे साबरमती नदीच्या तीरावर बुद्ध मंडपामध्ये संपन्न झाले. 30 नोव्हेंबर 1919 रोजी अकोला जिल्ह्यातील अकोट येथे वतनदार महारांची सभा संपन्न झाली. 30 नोव्हेंबर 1943 रोजी पूर्व गोदावरी जिल्हा बोर्डाच्या सभेत टोकीवाडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत अल्पसंख्याकांना संरक्षणाची आवश्यकता आहे. हे बहुमतवाल्या पक्षाने ध्यानात ठेवले तर जातीय प्रश्न चुटकी सरसा सुटेल. 30 नोव्हेंबर 1945 रोजी अहमदाबाद नगरपालिकेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गौरवार्थ त्यांना मानपत्र अर्पण करण्यात आले. मित्रांनो, तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म, तसेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजनांच्या सर्व महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य मी जोशाबा चॅनलच्या माध्यमातून हाती घेतलेले आहे. मित्रांनो, आपणास विनंती आहे की कृपया या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. तसेच माझ्या या कार्यात तुम्ही मला मदतसुद्धा करू शकता. व्हिडिओखालील थँक्स बटनाचा उपयोग करून चॅनलला मदत करा किंवा या QR कोड किंवा मोबाईल नंबरच्या सहाय्याने सुद्धा आपण चॅनलला मदत करू शकता. धन्यवाद. जय भीम. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.